मित्रांनो, आजचा आहे लग्नाचा 8वा दिवस आणि आजचा आपला विषय आहे सूर्य तेज पांघरलेली किंवा सूर्याचं तेज परिधान केलेली पवित्र मरिया. असा बुधवार आहे आणि प्रत्येक बुधवारी आपण नित्य साहेब माझा नवेना म्हणत असतो आणि त्याची सुरुवात असते की आपल्या गाण्याने पवित्र कोणही. त्या गाण्यामध्ये एक ओळ आहे की सतेज भास्करा परी पवित्र कोणही. तसं एक तेच गाणं त्यात आशयाचं की ही कोण आली तेजमान भास्करा परी. येथे भास्कर म्हणजे सूर्य आणि सूर्य तेज पांघरलेली किंवा सूर्याचं तेज घेऊन आमच्यामध्ये आलेली ही परिधान केलेली स्त्री कोण आहे? ही आहे पवित्र मरिया, जिच्या भोवती सूर्याचं तेज आहे किंवा प्रखरतेने ती आपल्यासमोर उभी आहे. एक तेजस्वी स्त्री आपल्यासमोर उभी आहे, ती पवित्र मरिया, सूर्य तेज पांघरलेली पवित्र मरिया. आणि आपण तिला सूर्याची उपमा दिलेली आहे. आपण सूर्याची उपमा कोणाला देतो? ज्या व्यक्तीकडून इतरांना प्रेरणा मिळते किंवा ज्या व्यक्तीकडून इतरांना प्रोत्साहन मिळते किंवा जी व्यक्तीमध्ये काहीतरी करून घेण्याची धमक असते, चमक असते किंवा जिद्द असते, अशा व्यक्तीला आपण सूर्याची उपमा देतो. संत लुसी, जिचा आपण सण साजरा करतो 13 डिसेंबरला, ती आपल्यासाठी एक सूर्यासारखी स्त्री, तेजस्वी स्त्री होती. तिच्या सणाच्या दिवशी बऱ्याचशा देशामध्ये मेणबत्ती लावतात हातामध्ये किंवा रस्त्यावर लाईट्स लावतात आणि मिरवणूक काढतात. कारण का, जी माणसं अंधारात आहेत किंवा तो अंधार कुठलाही असो, तो अंधार पापांचा अंधार असो किंवा तो अंधार आध्यात्मिकचा अंधार असो, या अंधारात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आणि मार्ग दाखवण्यासाठी संत लुसी तत्पर आहे. आणि म्हणूनच तिच्या हातामध्ये एक लाईट किंवा दिवा असतो आणि ती आंधळ्या लोकांची आशीर्वादी आहे. ती जी अंध व्यक्ती आहेत त्यांना मदत करण्यासाठी, त्यांना दृष्टी देण्यासाठी ती आपली आशीर्वादी आहे. किंवा आपण कुठली एखादी फ्रीडम फ्रीडम फायटर घेऊया, राणी लक्ष्मीबाई, जी एकटी बाई त्या इंग्रजांविरुद्ध लढली. ती बाई, तिला आपण म्हणतो एक बाई, ती तिच्यामध्ये सूर्याची तेजस्विता आहे ती बाई. मित्रांनो, राजस्थानमध्ये एक गाव आहे राजघाट आणि गेली कित्येक वर्षे त्या गावामध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती, पक्के रस्ते नव्हते, पिण्याचं पाणी नव्हतं आणि गेली कित्येक वर्ष इकडची माणसं अंधारामध्ये होती. आणि आपल्याला माहित आहे, लाईट गेली की आपल्याला करमत नाही. अंधार पडला की आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही, कारण का लाईट नाहीये, पंखा चालत नाहीये किंवा आपला मोबाईल चालणार नाही, आपला डेटा चालणार नाहीये. आपण अपंग होऊन बसतो, कारण का लाईट शिवाय आपल्याला जमत नाही. 2 मिनिटं लाईट गेली की आपल्याला करमत नाही किंवा आपण त्या लाईट अंधारामध्ये राहू शकत नाही. परंतु ही माणसं गेली कित्येक वर्ष अंधारामध्ये होती, काहीच सुविधा नव्हत्या आणि म्हणूनच एक अश्वानी नावाचा मुलगा होता, मेडिकल कॉलेजचा शिकणारा. त्या कानावर ही बातमी आली की आपल्याकडे सुखसोयी आहेत, परंतु या गावामध्ये भरपूर तसा अंधार आहे, लोकांना सुखसोयी नाहीयेत. म्हणून त्याने काय ठरवलं की मी जाईन आणि यांना मदत करेन. तर गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये गेला, पत्र लिहिली नेत्यांना आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्याने भरपूर कष्ट सहन केले आणि काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्या गावामध्ये लाईट आली, पिण्याचं पाणी आलं आणि त्या गावामध्ये पक्के रस्ते बनले आणि जी माणसं अंधारामध्ये होती त्यांच्याकडे आता प्रकाश पोहोचला. तर दुसरं उदाहरण घ्या. आपण जेव्हा रात्रीचा प्रवास करतो, जर रस्त्यावर रहदारी नसेल किंवा गाड्या नसतील तर आपण घाबरतो आणि आपण काय ठरवतो की आपण 1-2 तास इथेच राहूया, थांबूया आणि मग सूर्य उगवला की सूर्याची किरण आली की आपण आपला प्रवास करूया. कारण का, आपल्यामध्ये भीती असते की आपल्याला काय होणार तर नाही अंधारामध्ये. या भीतीपोटी आपण मागेच राहतो आणि सूर्य उगवला, त्याची किरण उगवली म्हणजेच आपल्याला आधार मिळतो, आपल्या अंगामध्ये धीर येतो, धाडस येते आणि आपण पुढच्या प्रवासाला आपण बिनधास्तपणे निघतो. कारण का, रस्त्यावर प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश आलेला आहे आणि आता आपल्याला कसलीच भीती नाही. प्रिय मित्रांनो, पवित्र मरिया, सूर्य तेज पांघरलेली पवित्र मरिया, तेजस्वी पवित्र मरिया, सूर्याचं तेज परिधान केलेली पवित्र मरिया. आणि आपण जेव्हा रोजरी प्रार्थना करतो, आपण तिला म्हणतो
सकाळच्या नक्षत्रा मॉर्निंग स्टार आम्हासाठी विनंती कर. आणि हे सगळं नक्षत्र म्हणजेच सूर्य, जो आपल्याला प्रत्येकाला नवीन उमेद देतो, प्रत्येकाला नवीन आशा देतो. सूर्य उगवला की प्रत्येक जण कामाला लागतो. म्हणजे सूर्य उगवला म्हणजे प्रत्येकाची हालचाल सुरू होते. अशी आपली पवित्र मरिया सूर्य तेज पांघरलेली. प्रिय मित्रांनो, आपल्याला सूर्यापासून भरपूर असे फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. अब डॉक्टर सांगतात की जर का तुम्हाला आजार असेल, हाडांचा आजार असेल, तर पहाटे उठा, कोवळ्या उन्हामध्ये बसा. तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल, तुमच्या हाडांना मजबूती मिळेल किंवा तुमचं शरीर मजबूत होईल. तुम्ही फक्त सूर्याच्या उन्हामध्ये बसा. जास्त औषध करायची गरज नाहीये. आपल्याकडे मजबूती मिळवण्यासाठी हाडांना नैसर्गिक स्रोत आहे. तो म्हणजे सूर्य. तोच आपल्याला मदत करेल. तुमच्या शरीराला मजबूती देईल तो सूर्य. त्याच्या बरोबर बसा, त्याच्या कोवळ्या किरणामध्ये बसा, तुमच्या हाडांना मजबूती येईल. प्रिय मित्रांनो, पवित्र मरियाने देखील सूर्याप्रमाणेच शिष्यांना मजबूती दिली. त्यांचा विश्वास कमी झाला होता, त्यांचा विश्वास डळमळला होता. कारण का ख्रिस्त आता या जगामध्ये नाहीये. येशू ख्रिस्त मरण पावला होता. त्याच्या मरणानंतर हे सर्व शिष्य घाबरले होते. एका खोलीमध्ये बसलेले होते. बाहेर वातावरण तापलेलं आहे, आम्ही बाहेर पडणार नाही, आम्ही खोलीमध्येच लपून बसणार, या भीतीने ते घाबरले होते. परंतु पवित्र मरिया एकटी स्त्री त्या 12 पुरुषांना धीर देते. त्यांना सांगते की नाही, तुम्हाला बाहेर पडावं लागेल. जर बाहेर पडला नाही तर ख्रिस्ताची सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचणार नाही. कल्पना करा की तिचा मुलगा आत्ताच मरण पावलेला आहे. त्याला आत्ताच क्रूसावर मारलेलं आहे. ती दुःखामध्ये आहे. तरी पवित्र मरिया आपलं दुःख बाजूला ठेवते आणि त्या शिष्यांना, घाबरलेल्या शिष्यांना ती धीर देते. त्यांचा विश्वास मजबूत करते. त्याने एक प्रकारची ऊर्जा देते की तुम्ही जा, बाहेर पडा, तुम्हाला काही होणार नाही. प्रभूचा आशीर्वाद, पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आणि माझी मध्यस्थी तुमच्या बरोबर आहे. बिनधास्तपणे बाहेर जा आणि माझ्या मुलाची, प्रभूची तुम्ही सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्याला सूर्यावरून दुसरा एक महत्वाचा उपयोग म्हणजे किंवा फायदा म्हणजेच आपल्याला ऊब मिळते, उष्णता मिळते. जेव्हा थंडी पडलेली असते, भयंकर थंडी असते, हिवाळा असतो, आपण वाट बघतो त्या सूर्याची. आपण वाट बघतो कधी पहाट होणार, कधी सूर्याची किरणं आपल्यावरती पडणार आणि आपण कधी बाहेर पडणार. थंडीमध्ये आपल्याला काही करायला वाटत नाही. आपल्या बॉम्बेला कळत नसेल, परंतु तुम्ही बनारसला, यूपीला त्या साईडला जा, भयंकर थंडी असते. आणि जोपर्यंत सूर्य उगवत नाही, जोपर्यंत किरणं येत नाही, तोपर्यंत ती माणसं घरातच राहतात, बाहेर पडत नाही. कारण का भयंकर थंडी असते हिवाळ्यामध्ये. आणि म्हणूनच सूर्य उगवला की ते बाहेर पडतात. थंडीच्या दिवसामध्ये ते सूर्य उगवण्याची वाट पाहतात. प्रिय मित्रांनो, जेव्हा पवित्र मरिया गरोदर होती, तेव्हा त्यावेळची माणसं तारणाची वाट पाहत होते. तारणारा कधी येणार, आपला मसीहा कधी येणार, ती पहाट कधी उगवणार, तो दिवस कधी येणार, आपल्याला तो दिवस कधी येणार आहे, अशी ती वाट पाहत होते. क्रांती सूर्य प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर कधी असेल, हे त्याची वाट पाहत होते. आणि हे सर्व सिद्ध झालं, साध्य झालं पवित्र मरियेमुळेच. तिने होकार दिला, होय मी प्रभूची दासी आहे, तुमच्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होऊ. आणि तिच्या होकारामुळे आपल्याला एक सूर्य मिळाला, तारणाचा सूर्य. तो आपल्या बरोबर आहे, आपलं तारण करण्यासाठी एक आशेचा किरण आपल्या बरोबर आहे, प्रभू येशू ख्रिस्त. ती नकार दिला असता तर कदाचित आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त मिळाला देखील नसता. परंतु तिने होकार दिला, तिने आपला विचार केला, आपल्या सर्वांचा विचार केला आणि सांगितलं की होय मी तयार आहे. जरी तो समाज कठीण असला, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. यहुदी समाज स्त्रियांना दुय्यम स्थान द्यायचा. स्त्रियांच्या हाताहून काही चूक झाली तर त्यांना माफी नव्हती, दगड मारून त्यांना मारायचे. आणि अशा वेळेला एक यहुदी समाजातली पवित्र मरिया स्त्री सांगते की होय मी तयार आहे, लग्नाआधी गरोदर व्हायला मी तयार आहे. कारण का जरी मी होकार दिला तर या सर्व मानवजातीचं रक्षण होणार, त्यांचं तारण होणार. आणि तिने हा रस्ता निवडला, देवाची योजनेला होकार दिला. देवाची माझ्यावर कृपा आहे ना, मी हो सांगते. आणि अशा प्रकारे त्या पवित्र मरियेने होकार सांगितला आणि आपल्यासाठी तारणारा सूर्य जन्मला.
आणि त्या सूर्याचं तेज आपल्यापर्यंत आहे. जगाचा प्रकाश तो आपल्या बरोबर आहे. तो इमानुएल आहे. पवित्र मरियेमुळेच हे साध्य झालं. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच प्रियमित्रांनो, हा सूर्य फक्त आपल्यालाच ऊर्जा देत नाही, तर झाडांनाही ऊर्जा देतो. तुम्ही सूर्यफूल बघा. जसा सूर्य वर येतो, तर सूर्यफूल बहरतं आणि त्याला शोभा येते. सूर्य मावळला की सूर्यफूल देखील मावळतं. जणू काही त्या सूर्यामध्ये एक प्राणवायू दडलेला आहे या सूर्यफुलासाठी. जर सूर्य नाही आला, तर सूर्यफूल देखील तसंच राहून जाईल. ते जास्त उगवणार नाही. प्रिय या सूर्याच्या किरणामुळे, या सूर्यामुळे झाडांना ऊर्जा मिळते आणि मग शिवाय या किरणामुळे पाण्याचं बाष्पीभवन होतं, पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं. ती वाफ आपल्यापर्यंत पावसाच्या रूपाने पोहोचते आणि पाऊस आला म्हणजेच बी अंकुरलं जातं, बिया फुटल्या, त्याला अंकुर फुटतो, झाडं वाढतात, पालवी येते आणि परत या झाडामुळे पक्ष्यांना, प्राण्यांना आसरा मिळतो. या सूर्यामुळे संपूर्ण हे निसर्ग चक्र चालत असते. एकटा सूर्य या सृष्टीची काळजी घेतो. एकटा सूर्य या संपूर्ण जगाची काळजी घेतो. एकटा सूर्य सर्वांना हा प्रकाश देतो. प्रिय मित्रांनो, त्याचप्रमाणे पवित्र मरिया, एकटी पवित्र मरिया आपणा सर्वांची काळजी घेते. तिने लहानपणी ख्रिस्ताची काळजी घेतली. त्याला 9 महिने पोटामध्ये सांभाळलं. त्याला संस्कार दिले, चांगलं शिक्षण दिलं, त्याला मदत केली. नंतर आपल्या बहिणीला मदत करते, तिची काळजी घेते. 3 महिने ती जाते, तिच्याबरोबर राहते, तिची सेवा करते, तिची काळजी घेते. कानागावी लग्न समयी संपूर्ण लग्न कारभार याची ती काळजी घेते. शिवाय येशूच्या मृत्यूनंतर ती शिष्यांची काळजी घेते आणि ती आता आपणा सर्वांची काळजी घेत आहे. आपणा सर्वांची मध्यस्थीनी, आपणा सर्वांची कैवारी पवित्र मरिया ती आपणा सर्वांची काळजी घेत आहे. प्रिय सूर्य तेज पांघरलेली पवित्र मरिया, जिच्याभोवती सूर्याचं तेज आहे, जिने आपल्याला तारणारा सूर्य दिला, ती पवित्र मरिया, तिच्याविषयी आपण चिंतन करीत आहोत. आपण एकच लक्षात घेऊया की पवित्र मरियेची मध्यस्थी आपल्या बरोबर आहे. ती आपल्या बरोबर कायमची आहे मध्यस्थी करण्यासाठी आणि ती आपल्यासाठी एक आशेचा किरण आहे. आपण आहोत या जुबिली वर्षामध्ये आणि पोप साहेबांनी सांगितलंय की आशा कधीही निराश करत नाही. तशी पवित्र मरिया आपल्याला कधीही निराश करत नाही. तिने आपल्यासाठी विचार केला. समाजाविरुद्ध तिने पाऊल उचललं आणि आपल्यासाठी तो तारणाचा सूर्य किंवा प्रभू येशू ख्रिस्त आशेचा किरण आपल्यासाठी जन्माला घातला आणि ती आपल्याला कधी निराश करणार नाही. हा म्हणजे आपल्या ज्या काही मागण्या असतील, ज्या काही विनंत्या असतील, ज्या काही हेतू असतील, इच्छा आकांक्षा असतील, ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण तिच्या चरणी ठेवूया. ते आपल्याला कधी निराश करणार नाही. ज्याप्रमाणे सूर्य कधी उगवायचं थांबत नाही, त्याप्रमाणे पवित्र मरिया आपल्याला कधीही मदत करण्यास थांबवत नाही. तिच्यावर विश्वास ठेवा, ख्रिस्तावर विश्वास ठेवा. ती आपल्याला नक्कीच मदत करेल. आमेन.